पाठोपाठ पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर या ठिकाणी सीएनजीच्या दरामध्ये वाढ झाली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 रुपयांची वाढ झाली असून सीएनजीचे दर 100च्या पार गेले। पुण्यामध्ये 94 रुपये 75 पैसे, नाशिकमध्ये 96 रुपये 50 पैसे तर नागपुरात 94 रुपये 90 पैशांवर सीएनजीचा दर गेला आहे। मुंबईमध्ये 2 दिवसांपूर्वीच सीएनजीच्या दरामध्ये वाढ झाली। मुंबईमध्ये सीएनजी 2 रुपयांनी महागला आहे। पेट्रोल आणि डिझेलचे दर वारंवार वाढल्यानंतर आता सीएनजीचे दरही भडकलेत। मुंबई पाठोपाठ पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपुरातही सीएनजी दरवाढीचा फटका बसलाय। पुण्यात 2 रुपये 50 पैशांनी सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे। त्यामुळे पुण्यात सीएनजीसाठी प्रति किलो आता 94 रुपये 75 पैसे मोजावे लागणार आहेत। नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सीएनजीच्या दरात 2 रुपयांनी वाढ झाली आहे। नागपुरात सीएनजीसाठी प्रति किलो 94 रुपये 90 पैसे मोजावे लागणार आहेत। तर तिकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये सीएनजी प्रति किलो 103 रुपयांवर पोहोचलाय। ते भाडे वाढत नाही, काही नाही, नुसतं फक्त सीएनजी पेट्रोल वाढवले। त्याच्यानंतर आम्हाला काय किलोमीटर प्रमाणे पैसे भेटत नाही टायमावर व्यवस्थित। आम्हाला 13 रुपये रेट पाहिजेत, त्याच्यानंतर ते 10 रुपये रेट देता, ते आम्हाला काही परवडत नाही। नाशिकमध्येही सीएनजीच्या दरात मध्यरात्रीपासून नवी दरवाढ लागू झाली आहे। सीएनजीच्या दरात 1 रुपया 35 पैशांची वाढ करण्यात आल्यानंतर नाशिकमध्ये आता सीएनजीचा दर 96 रुपये 50 पैसे प्रति किलो इतका झालाय। गेल्या 15 दिवसात नागपूरमध्येही सीएनजीच्या दरात 4 रुपयांची वाढ झाली आहे। त्यामुळे सीएनजीच्या दरात झालेल्या वाढीनं रिक्षा आणि टॅक्सीच्या दरात आता वाढ होण्याची शक्यता आहे। सीएनजीच्या दरामध्ये वाढ झालेली आहे, काय फटका बसतोय? फटका म्हणजे पेमेंट तेवढं नाही आहे, गाडीवाले रेट वाढवत नाही आहे, रेंटल नाही भेटून राहिलं तितकं आणि दर वाढून राहिलं, म्हणजे नुकसानच आहे। लॉकडाऊन सारखे दिवस लवकर येतील असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केलाय। महिनाभरामध्ये पेट्रोल 170 रुपयांवर तर डिझेल 150 रुपयांवर जाईल असा दावा सुद्धा वडेट्टीवार यांनी केला आहे। यावर नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलंय। सगळीकडून कोणी करायची आणि पुढचे दिवस लॉकडाऊनच्या परिस्थितीसारखे दिवस आता लवकरच येणार आहेत। त्यामुळे आम्ही जनतेला आवाहन करतो आहे की आता तुम्ही असलेले पैसे जे काय ते सुरक्षित ठेवा, कुठे फार काही गुंतवणूक करू नका। सरकारच्या भरोशावर विश्वास ठेवून ती गुंतवणूक केली की ते पण परत येणार नाही, कारण बँकाही रिकाम्या केल्या आहेत, रिझर्व्ह बँक रिकामी केली आहे। रिझर्व्ह बँकेचा सगळा पैसा स्वतःच्या सरकारचा मालकीचा असल्यासारखं ते काढून घेण्याचं काम सुरू आहे। संकटात कोण असेल तर काँग्रेस पक्ष आहे, संकटात कोण असेल तर चंद्रपूरमध्ये तुमचे नगरसेवक तुम्हाला सांभाळता आले नाहीत। चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली या भागामध्ये काँग्रेसचे नगरसेवक जे विजय वडेट्टीवार यांच्या जाचाला कंटाळले होते, ते विजय वडेट्टीवारांना सांभाळता आले नाही। त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर टीका करू नये, आधी आपल्या चंद्रपूरमधली गटबाजी सांभाळा, आधी आपले चंद्रपूरमधले नगरसेवक सांभाळा। तुम्हाला चंद्रपूरमध्ये घर सांभाळता येत नाही आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर टीका करतायत। लॉकडाऊन या देशामध्ये नाही तर चंद्रपूरमध्ये काँग्रेसला लागणार आहे, हे विजय वडेट्टीवार यांनी लक्षात ठेवावं। राज्य सरकारने व्हॅट आणि सरचार्ज रद्द केल्यास इंधनाचे दर कमी होऊ शकतात असं जयंत पाटील यांनी म्हटलं। व्हॅट सरचार्ज रद्द केल्यास वाहतूक, शेती आणि उद्योग क्षेत्राला देखील मोठा दिलासा मिळेल असं जयंत पाटलांनी म्हटलंय। महाराष्ट्र सरकारला विनंती केलेली आहे की ही अभूतपूर्व परिस्थिती आहे, अशी पूर्वी कधी परिस्थिती नव्हती की ज्यामुळे राज्य सरकारने देखील आपण आपल्या महाराष्ट्रातला डिझेलवरचा, पेट्रोलवरचा कर जर कमी केला तर हे पेट्रोल डिझेल स्वस्त होईल आणि त्याचा परिणाम, त्याचा लाभ सामान्य नागरिकांना महाराष्ट्रात होईल। आणि म्हणून राज्य सरकारने कर कमी करणे किंवा कर शून्यावर आणणे पेट्रोल डिझेलचा काही काळ, हा ऑप्शन ताबडतोब एक्सरसाइज केला पाहिजे, अंमलात आणला पाहिजे। हिंगोलीमध्ये डिझेल नसल्याचं कारण देत गर्भवती महिलेला रुग्णवाहिका नाकारण्यात आल्याचा आरोप होत आहे। रुग्णालयामध्ये पोहोचण्यासाठी उशीर झाल्यामुळे बाळ पोटामध्येच दगावलं। जवळा बाजारमधील प्राथमिक आरोग्य केंद्र प्रशासनाने रुग्णवाहिका नाकारली होती। दरम्यान डिझेल अभावी नाही तर चालक सुट्टीवर असल्यामुळे रुग्णवाहिका नाकारली असं जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे। हिंगोलीत डिझेल नसल्यानं अॅम्ब्युलन्स न मिळाल्यानं एका गरोदर महिलेनं आपलं बाळ गमावलंय। अॅम्ब्युलन्स न मिळाल्यानं ही गरोदर महिला वेळेत रुग्णालयात पोहोचू शकली नाही।
त्यामुळे बाळाचा पोटातच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना हिंगोलीत घडली. डॉक्टर काय म्हणले, ताई तुम्ही जर लवकर आल्या असल्या तर तुमचं बाळ वाचू शकत होतं, तुम्हाला येळ लागल्यामुळं वाचलं नाही. तर मी काय म्हणलं त्याला सरांना म्हणलं, सर माझं बाळ वाचू शकत होतं पण डिझेलमुळं ॲम्ब्युलन्समुळं असं करता असं झालेलं आहे. ॲम्ब्युलन्सला डिझेल, ते म्हणले ॲम्ब्युलन्सला डिझेल नाही म्हणून ॲम्ब्युलन्स आम्हाला घेऊन आली नाही. तर वस्तुस्थिती बघून कार्यवाही करण्याचं आश्वासन आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिलंय. हिंगोली जिल्ह्यामध्ये जी घटना घडलेली आहे, फक्त रुग्णवाहिकेला तिथे इंधन नाही मिळालं म्हणून आज एका मातेला तिचं बाळ गमवावं लागलेलं आहे. याच्यासाठी सरकार सर्वस्वी जबाबदार आहे आणि सरकारने या बाबतीमध्ये जे जे दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई करणार आहेत का सरकार? असा प्रकार झाला असेल तर त्याची चौकशी करू. डिझेलसाठी उपचार झाले नाहीत असं म्हणणं चुकीचं होईल. वस्तुस्थिती बघून त्याच्यावरती जे संबंधित असतील त्याच्यावरती पण कारवाई करू. रुग्णवाहिकेत डिझेलचा साठा होता त्या, परंतु ड्रायव्हर नसल्या तिथं ड्रायव्हर हा काहीतरी वैयक्तिक कारणामुळे सुट्टीवर असल्याचे मला कळाले. त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पर्याय व्यवस्था न केली नसल्यामुळे रुग्णवाहिका सेवा त्यांनी दिली नाही असं प्राथमिक दर्शनी दिसून आले मला. 30 तारखेपासून अंतरवाली सराटीमध्ये रखरखत्या उन्हामध्ये आमरण उपोषण करणार अशी घोषणा मनोज जरांगे पाटलांनी केली. उष्माघातामुळे बळी गेला तर सरकार जबाबदार असेल असंही जरांगे म्हणाले. मुदत देऊन उद्या 10 महिने पूर्ण होतील, आता चर्चा नको असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय. येत्या 30 तारखेपासून मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसलंय. मनोज जरांगे रखरखत्या उन्हात आमरण उपोषण करणार असून उष्माघातानं मेलो तर सरकार जबाबदार असेल असं जरांगेंनी म्हटलंय. मला अंतिम टोकाचं आणि कठोर आमरण उपोषण करायचंय. रखरखत्या उन्हात मी हे उपोषण बाश टाकून करणार आहे. जे होईल ते होईल. उष्ण घाताचा बळी गेला तरी देवेंद्र फडणवीसांमुळे गेला, सरकारमुळे गेला. हे आंदोलन ते मागे घेतील अशी अपेक्षा घेऊनच मी प्रवास करणार आहे आणि मला वाटतं की त्यातून निश्चितपणे जे अपेक्षित उत्तर आहे ते जरांगे पाटील साहेबांना मिळेल. जरांगे पाटलांच्या संपर्कात आहे आणि माझे सहकारी प्रसाद लाड माझ्या समेत आहे. मी आता उद्या त्यांना जाऊन भेटणार आहे जरांगे पाटलांना आणि आम्ही आता मागच्या 2-3 दिवसात काय कार्यवाही केली त्याची कल्पना त्यांना देणार. येऊ द्या ना, ते काय येतात गप्पा हाणायला, ते गप्पा हाणायला तिथं. आमचा लाडभाऊ प्रसाद लाडांवरती रोषच नाही आहे. अंतरवली बाबाच्या उपोषणाला हार्दिक शुभेच्छा. 8 वेळा उपोषण झालंय, आता 9व्या वेळा उपोषण होऊ घातलंय. एकतर सरकारचा तुकडा पडेल नाहीतर माझा अशी भाषा वापरत जरांगे यांनी यावेळी एक प्रकारे इशाराच दिला. एकदा कुठंच ते तुकडा पडू दे, सरकारचा तुकडा पडेल नाही तर माझ्या जीवाचा तरी पडेल. या भूमिकेवरती मी फायनलच आता आलेलो आहे की कारण माझ्या समाजाच्या लेकरांच्याच आयुष्याचा उन्हाळा झाला आहे. विनाकारण मुद्दा नसताना अशा पद्धतीनं टीका टिप्पणी करणं योग्य नाही. आजही काही प्रश्न शिल्लक असतील तर ती सोडवण्याची धमक मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि महायुती सरकारमध्ये आहे. तुम्ही सरकारबरोबर चर्चा करा, तुमचे प्रश्न निश्चितपणे सोडवले जातील. माझं मनोज जरांगेंना एक आव्हान आहे, गडी लढणार आहे पण मागणी चुकीची आहे. मनोज जरांगेंनी मुख्यमंत्री फडणवीसांवर केलेल्या टीकेला भाजप नेत्यांनीही जशास तसं उत्तर दिलंय. संभ्रम मराठा समाजाचा असा घालून दिला की आम्ही आरक्षण द्यायला तयार आहेत पण जरांगे पाटील आम्हाला बोलवित नाही. 17 तारखेला तुमच्या मीडियाच्या बांधवाला सांगितलं ये बाबा दे ना. आता मला वाटतं याच्यातून किमान प्रसाद लाड साहेबांचे डोळे उघडतील. मला त्यांना टार्गेट करायचं नाही पण डोळे उघडले असतील मात्र एवढं खरं की तो हा देवेंद्र फडणवीस किती कलाकार आहे. हे आंदोलन मराठा समाजासाठी नसून हे आंदोलन महाराष्ट्राचे सन्माननीय लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांना टार्गेट करण्यासाठी आंदोलन आहे. सूर्यावरती थुंकल्यामुळे सूर्याला काही फरक पडत नसतो, ती थुंकी आपल्यावरती परत येत असते. आणि कलाकार आणि कलाकारगिरी हा महाराष्ट्र पाहतोय आणि त्याच्यामुळे पहिल्या दिवसापासून आमचं म्हणणं राहिलंय की जरांगे दादांनी आंदोलन करावं, आम्ही सोबत आहोत. प्रसाद लाड आमचे आमदार जाऊन भेटलेत आणि त्यांनी काही गोष्टी त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या ऐकून घेतलेल्या आहेत. मुख्यमंत्री महोदयांच्या बरोबर त्यांनी त्या सांगितलेल्या आहेत आणि मला वाटतं आम्ही चर्चा करू मुख्यमंत्री महोदय आणि आम्ही. जे काही उर्वरित प्रश्न आहेत ते देखील सोडवण्यासाठी सरकार सकारात्मक आहे. म्हणजे त्यांना उपोषण करण्याची गरज पडणार नाही, पडू नये असेच सरकारची भूमिका आहे. तर विधान परिषदेसाठी जागा वाटप सन्मानाने होईल. महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलेलं आहे. महायुती एकजुटीने 17 जागा लढवेल आणि जिंकेलही असा विश्वास एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलाय.
राष्ट्रवादी आणि भाजप किती जागा लढवणार? काय फॉर्म्युला आहे सर? फॉर्म्युला आता तुम्हाला माहित आहे ना. फॉर्म्युला कालच मुख्यमंत्री महोदयांनी आपल्याशी मीडियावर बाईट देताना सांगितलेलं आहे. त्यामुळे जागा वाटप सन्मानाने होईल. महायुतीमध्ये कुठलेही मतभेद नाहीत आणि महायुती एकजुटीने 17 जागा लढवेल आणि 17 जिंकेल हा विश्वास तुम्हाला. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे. मीरा रोड, गोरेगाव, घाटकोपरमधील वादाच्या घटनेनंतर खबरदारी घेतली जात आहे. बकरा कुर्बानीच्या वादानंतर मीरा रोड, घाटकोपर, गोरेगावमध्ये बंदोबस्त तैनात आहे. कामाख्या देवीच्या मंदिरामध्ये 55 रेडे कापून सत्तेमध्ये आलेलं सरकार कुर्बानीला विरोध करते अशी टीका संजय राऊतांनी केली. तर संजय राऊतांनी स्वतःच्या कर्तृत्वाकडे डोकावून बघावं असं प्रत्युत्तर शिरसाटांनी दिलं आहे. रेडे कापून जे सरकार सत्तेत आलेलं आहे ते दुसऱ्यांच्या कुर्बानीला विरोध करत आहे. हा मानसिक गोंधळ आहे. सरकार स्थापन करण्यासाठी रेडे कापले. तुम्ही रेड्यापेक्षा दुसरं काय असेल ते कापा. कुणाला कापायचं तर तुम्ही ठरवा. दुसऱ्यांनी काय केलंय त्याच्यामध्ये डोकून पाहण्यापेक्षा स्वतःच्या कर्तृत्वाकडे डोकून पाहा ना एकदा. तुमच्या कर्तव्य काय त्याला म्हणता येईल गुणवत्तेमुळे हे सरकार गेलंय. सरकार रेड्यांचा बळी देऊन इथं आलेलं नाही तर उभाटा गटाचा बळी देऊन हे सरकार आलेलं आहे. जनतेनं उभाटा गटाचा